मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. आता नवीन आम्ही बुद्धगयाला पोहोचलो आहे. हॉटेलवरून निघालो, आता तयारी करू. भाऊजी येत आहे, सगळ्या गाड्या लागल्या आणि इथं चाललो आम्ही मेन मंदिरला. बघा बुद्धगयाचा परिसर किती गर्दी झाली आहे न, किती अनुयायी येतात इथे. दर दिवशी गर्दी राहते, इतकी गर्दी आहे बाबा भंतीची. इथे प्रोग्राम चालू आहे, बांगलादेश बुद्धिस्ट मॉनिटरी आहे इथे. आणि आमचं संध्याकाळ रात्री इकडे हॉटेल होतं, बट आम्हाला जाऊ दिलं नाही, तर आम्ही तिकडे चिवर घ्यायचं आहे. चिवर घेतो. हे इकडे मेन मंदिर आहे आणि आम्हाला इथे उतरवलेलं आहे. आता आम्ही इथून चिवर घेतो आणि फळं वगैरे थोडं नाश्ता करतो, नंतर मग आम्ही आतमध्ये जातो. चिवर घेतो आणि बाईसोबत काही पाहता दिवाळी. बघा फुलं घेतले सगळ्यांनी. हे बघा किती मस्त दिसते. मोबाईल जमा करायला लागते इकडे. आम्हाला हे मोबाईल जमा करायचे आहे. आम्हाला आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आम्ही, तर आम्ही सॉरी, मी तुम्हाला दाखवू शकणार नाही आहे. ठीक आहे, तर आता आम्ही काय नाही, सगळे मोबाईल आतमध्ये लॉकर रूममध्ये ठेवत आहे. नंतर मग आतमध्ये जातो, मग 15 मिनिटांनी येतो वापस. ठीक आहे, सगळे भिक्खूजन आले आहे इकडे. हे कुठे चायनीज आले, म्यानमारवाले आले, बंगळूरवाले. करून घे कर. आम्ही इकडे तिकीट काढायचं आहे, पण उद्याची कन्फर्म नाही आमची. वेटिंग आहे 5. तर आता आम्ही आलो आहे मंदिरमधून. सगळं मंदिर बघितलं, पण आम्हाला मोबाईल न्यायची हे नव्हती, परमिशन नव्हती, तर आम्ही मोबाईल इथेच ठेवला. पण कॅमेरा आम्ही DSLR नेला होता, तर 2-3 फोटो आम्ही टाकून देईल. आता आम्ही बाहेर आलो आहे. एवढं मस्त वाटतं. आम्ही 11 वाजता आतमध्ये गेलो, आता वाजले आहे 1, म्हणजे 2 घंटे आम्ही मंदिरातच होतो. विचार करा, एवढं प्रसन्न होतं. झाड आत्ता पण आहे, 4थ्या पिढीतलं झाड आहे ते. आणि आता ताई वगैरे सगळे थकले आहे. आता आम्ही जेवण करतो आणि मग आमचा फोटो काढतो. आमच्याकडे DSLR होता म्हणून बरं आहे, म्हणजे 100 रुपये देऊन आम्ही DSLR आतमध्ये घेऊन गेलो, मग फोटो काढले. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे DSLR असेल तर तुम्ही DSLR घेऊन या, कारण की मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. फोटोग्राफर सगळे जण आता जेवाची वाट पाहत आहे. दादा माझा फोटो काढत आहे. जातो आम्ही डोंगेश्वरीला. गाडी केली आहे आम्ही टमटम. हे बघा कशी आहे. हां टमटममध्ये बसलो. आता चाललो आम्ही समोरच्या 2-3 ॲटो केले आहे आम्ही. आणि सगळे इकडे जातं, कुठे जातं काही माहीत नाही राहत. फॉरेन वगैरे सगळे येतात इथे. किती मस्त येते. आम्ही आलो आता तिरुपती हॉटेलमध्ये. लहानशी पाहिजे शेंडू आहे. शेंडू बाबा, शेंडू आहे. हां खूपच लागते बाबा. जेवण करतो मस्त आणि मग जातो डोंगेश्वरीला फिरायचं. सगळे आता बाहेर आलो आहे, ऑटोमध्ये बसतो आणि सगळं आता बुद्धगया फिरतो. तर जे ते मित्र आहेत डोंगेश्वरीला चाललो आहे आम्ही. पल्लीनं सांगितलं आम्हाला डोंगेश्वरी जायचं आहे म्हणून. कारण दरवर्षी याच्यामुळं पूर होते ना, दरवर्षी नुकसान करते. किती चढायचं आहे पहाडावर आम्हाला. पडला थकली आहे. ताईनं गाडी घेतली मस्तपैकी. आता कोणाला मारते माहिती का ताई? बसते का ते? 6 वरती चढा, एकदम उचांडात आणि एकदम स्लोप आहे. थकून जाते माणूस. किती मस्त. समोर बंदर आहे, वरती चढा लागते. थकलो आणि सगळं बंदर आहे इथे. त्यासाठी बिस्किट द्यायला लागते इथे. किती वरती आलं. बाकीचे लोक खाली जाय. हे ते थांबले बघ. मी आलोय वरती. खूप वरती आलो आहे. थकलो आहे. यांची वाट पाहतो नंतर मग आतमध्ये जातो. थकली बिचारी. भाऊजी हळूहळू येत आहे. दादा आला इथे. उठली मग तू बाई? उठली तू? कुठे आली तू? बंदरवाला बंदर काढत आता बसल्या. आली आहे बस ना.
आम्ही आता पूजा करायला चाललोय वरती. गणपतीची पूजा चालू आहे. कुठच्या म्यानमारची आहे माहीत नाही, बट आहे इथे सगळेजण चालू आहे. या पहाडाला पूजत आहे. अशी 6 वर्षांनी तप ते बघून गौतम बुद्धांनी इथे ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न केला, पण इथे 6 वर्ष त्यांना काही ज्ञानप्राप्ती झाली नाही. त्यांनी अन्नत्याग केला होता. हीच ती जागा, पवित्र जागा. आता आम्ही जातो गुफामध्ये. थोडी गर्दी कमी होते तो, खूप गर्दी झाली आहे. सोनं लागले, सोन्याचे पत्र लावलं नाही का, देवीचं लावलं आहे का, काही पण करतात. गणपतीची मूर्ती एवढ्या जागेत त्यांनी 6 वर्ष काढले आहे. यांनी इथेच बसून, ह्या जागेवर बसून. चल का मग तुझ्या आहे मग आतमध्ये जाणं. असं लागत आहे की मी इकडे आलो आहे, चायना कोरियन अशा ठिकाणी आलो आहे. सगळीकडे तेच दिसत आहे. शूज आहे ते छान छान. काय नमो नमो आहे, नमो नमो. बघ किती मोठं पहाड आहे, बापरे किती मोठं पहाड आहे. नमो नमो, एवढं मोठं पहाड. आता मेन काम खाली उतरायचं आहे. आता स्लोप जास्त आहे तर आपण लवकर लवकर उतरू. हो हो, हे हे काय कोण आहे, बंदर बंदर कुठे, बंदर बंदर आहे, बंदर कसे. काय पाहिजे तुला, काय पाहिजे, हे पाहिजे नाही. बंदर बंदर छापलो ना, बंदर बंदर. हो इकडं बंदर. कशावर बंदर, हो कशावर. अरे पार्किंग बस मस्त पार्किंग झाली आहे बाईला घेऊन. बंदला हट कर, हट हट हट. जा म्हणा, जा 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 जा. काय जा जा. श्वरा हट करा, हट. चलो मी आलो आहे खाली आता, खूप थकून. बल्ला खूप थकली आहे. बाई तर हटट करते, मंकी हटट करते. कशी मंकी कशी हटट करायला लागते, बंदर कशा करायला लागते, बंदर हट हट हट. बंदर कशा लागते, हट हट. पुढे बंदर, हट 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 हट. सुंदर आहे हा परिसर, पण हे डेव्हलपमेंट नाही आहे इथे. बिहार टुरिझमने काहीच केलंच नाही आहे, म्हणजे इतकं जे करायला लागत होते ते. आम्ही आता ॲटोनी आलो आहे, त्या ॲटोनी जातो आता आम्ही. घर सुजाता घर पूरा यही प्रतापगढ़ काही अवशेष आहे. टेम्पल आहे, इथे आम्ही आलो आहे. मी इथे कीर्तन केली होती भगवान गौतम बुद्धांना. हेच ती जगह ते सुजातांनी दान केली होती. याला सुजाता टेम्पल असं नाव दिलं आहे. जंगल असताना इथेच त्यांना खेळ दिली होती. बहुत गया ट्रॅफिक, सगळी ट्रॅफिक आहे. आता सगळ्यात मोठी मूर्त आहे. आम्ही आता आलो आहे हॉटेलला. आता फ्रेश होतो, थोडा वेळ आराम करतो आणि मग बाहेर पण जातो. मोठीची तब्येत खराब झाली आहे तर तो आता झोपला आहे. दाखवतो तुम्हाला मी. पल्ला रेडी आहे मार्केटला मध्ये जायला. उडत आहे जास्त. बाई रेडी आहे का. बाई झोपायला गेली पण झोपली नाही. हा रेडीच आहे. आम्ही आलो
मेस तुपाका भाजी मार्केटमध्ये. आम्ही मार्केट फिरत आहे. थंडी वाढली, थोडी थंडी लागत आहे. हां, आई आता भेटली, थोडं मेडिटेशन करतो म्हणे. आणि आम्ही आता मार्केट फिरत आहे. रूमवरच आहे. सगळे किती फिरत आहे. मी पुन्हा आतमध्ये गेलो तर लायटिंग मस्त झाली होती. विहारामधली मस्त लायटिंग होती. पुण्य पूजा चालू होती. सगळेजण बसले, मेडिटेशन करत होते. आई बाहेर, आईला म्हटलं तू बाहेर बस म्हटलं, तर आई बाहेर बसली. ठीक आहे, आमची वाट पाहत. आता आम्ही चाललो होतो हॉटेलला. दादा वगैरे तिकडेच आहे. आता आम्ही मार्केटमधून आलो होतो हॉटेलला डिस्कस झालं आहे की आता जेवण कसं करायचं. पिंकूताई आणि भाऊजी ते शायद अवैधला चालले रात्री गाडी करून. आणि आम्ही आहे उद्याच्या ट्रेननी वापस जायच्या तयारीत आहे. बट कन्फर्म झाली नाही तिकीट. होप सो झाली पाहिजे, फिंगर क्रॉस. आणि आता आम्हाला जेवण करायचं होतं. मी जेवण पाहून घेतलं, भोजनालय आहे तिथे. तर आम्ही आता हॉटेलला जातो. हॉटेलला जाऊन त्याने सगळ्यांना घेऊन मी मग त्या भोजनाकडे जातो आणि जेवण करतो. चालल्यांना घेऊन मी आता जेवण करायला. बाई पण येत्या, बाई उठून जेवण झालं आहे आणि थंडी लागली आता. भयंकर थंडी आता वाटत आहे. तर आम्ही चाललो हॉटेलला. तर हा व्लॉग मी इथे संपवतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगा. भेटूया आपण मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय.